श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1268. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडी आणि गरुडाचा संवाद, या संवाद शास्त्राचं महत्व, त्यामध्ये असलेली पारदर्शकता याच्या आधाराने काही परमार्थाची सूत्र समजून घेत होतो. जे जे काही प्रश्न गरुडाने विचारले होते त्या प्रत्येक प्रश्नाचं अत्यंत स्पष्ट उत्तर भुशुंडीजींनी गरुडाला दिलेलं आहे. आपल्याला हा कावळ्याचा देह का प्राप्त झाला, आपल्याला हे रामचरित्र कुठं प्राप्त झालं, कल्पांताच्या समयी देखील आपला हा देह का नाश पावत नाही, आणि मी ज्या आश्रमामध्ये वस्तीला असतो तेथे 4 कोसापर्यंत माया का बरं फिरकत नाही, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं भुशुंडीजींनी गरुडाला सांगितलेली आहेत. त्यातून एक शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय सुंदर निष्कर्ष आपण जाणला की ताते यह तन मोहि प्रिय भयहु रामपद नेह, निज प्रभु दर्शन पायऊ गये सकल संदेह. मला हे कावळ्याचं शरीर एवढ्यासाठी प्रिय आहे कारण त्याच्या द्वारे मी नित्य निरंतर प्रभू रामचंद्रांचं भजन करतोय. या देहाच्या आधारानेच मी रामरायाचं दर्शन मिळवलं. माझे सर्व संदेह देखील या देहाच्या आधारानेच नाहीसे झाले, आणि त्यामुळं हे शरीर, हे माध्यम मला अत्यंतिक प्रिय आहे. सज्जनो, याचा उलटा अर्थ आपल्याला असा घेता येईल की परिस्थिती बदलण्यापेक्षा, प्रारब्ध बदलण्यापेक्षा जे जसं आहे तसंच ठेवून जर आपण मनापासून भजन करत राहिलो तर जे आम्हाला प्राप्त आहे त्यामध्ये आमच्या जीवनाची रुची निर्माण होते. भजन आमच्या जीवनामध्ये हे बदलावं ते बदलावं ही इच्छाच काढून टाकतो. आणि त्यासाठी आपण काही अधिकारी संतांची उदाहरणं बघितली. त्यामध्ये ब्रह्मानंद महाराज काय, स्वरूपानंद काय, गुरुदेव रानडे काय, ज्यांनी या प्रारब्धाच्या समस्त भोगांना भजनाच्या आधाराने अत्यंत सहजतेने स्वीकारला. अशा या भुशुंडीजींनी हा जो भजनाचा महिमा गरुडाला सांगितलेला आहे सज्जनो, त्याचाच हा विस्तार गोस्वामीजी गाऊ लागतात. जे असी भगती जानी परिहरही, केवल ज्ञान हेतु श्रम करही, ते जड काम धेनु गृह त्यागी, खोजत आकु फिरही पयलागी, सुनु खगेस हरि भगति बिहाई, जे सुख चाहही आन उपाई, ते 60 महासिंधु बिनु तरनी, पैरी पार चाहही जड़ करनी, सुनि भुसुंडी के बचन भवानी, बोले गरुड़ हर्षि मृदुबानी, तव प्रसाद प्रभु मम उर माही, संशय शोक मोह भ्रम नाही, सुनेउ पुनीत राम गुण ग्रामा, तुम्हारी कृपाल हेऊ विश्रामा, एक बात प्रभु पूछूं तो ही, कहु बुझाई कृपा निधि मोही, कहहि संत मुनि वेद पुराना,
नहीं कछु दुर्लभ ज्ञान समाना। सोई मुनि तुम सन कहेउ गोसाई, नहीं आदरे हूँ भगति की नाई। ज्ञान ही भगति ही अंतर केता, सकल कहु प्रभु कृपा निकेता। सुनि उर्गारी बचन सुख माना, सादर बोलेउ काग सुजाना। भगति ही ज्ञान ही नहीं कछु भेदा, उभय हरहि भव संभव खेदा। नाथ मुनीस कहहि कछु अंतर, सावधान सो सुनु बिहंग बर। ज्ञान विराग जोग विज्ञाना, ए सब पुरुष सुनहु हरि जाना। पुरुष प्रताप प्रबल सब भांति, अबला बल सहज जड़ जाती। पुरुष त्यागी सक नारी, जो विरक्त मति धीर। न तु कामी विषया बस, विमुख जो पद रघुबीर। सो मुनि ज्ञान निधान, मृग नयनी विधु मुख निरखी। बिबस होई हरि जान, नारी विष्णु माया प्रगट। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, भुशुंडी गरुडाला आपल्याला हा कावळ्याचा देह शापवश प्राप्त झाला हे सांगतायत, परंतु हे सांगत असताना त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलाही खेद नाही, कोणाच्या विषयी मनामध्ये क्रोध नाही, दुःख नाही. जे जसं आहे तसं योग्य आहे, उत्तम आहे. सज्जनो, ही भावना जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारता आली तर आमच्या आयुष्याचे कितीतरी प्रश्न किती सहज सुटून जातील, होय की नाही हो? बघा, आपले चित्त आहे ना, गृहिणी जसं घरातलं फ्रीज वापरतात त्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरत असतो. बऱ्याचदा आपण नको असलेल्या गोष्टी विकत आणतो, कुठली चॉकलेट म्हणा, आईस्क्रीम म्हणा, किंवा एखादा स्वयंपाकातला उरलेला पदार्थ नकळतपणे फ्रीजमध्ये माग 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 सरकत जातो आणि मग कधीतरी महिन्याभराने आपण सगळं फ्रीज आवरायला काढतो आणि लक्षात येतं की अरे बापरे, एवढे दिवस झाला हा पदार्थ आतमध्येच राहिला आहे, हे एवढं आपण हौसेने विकत आणलं, ते कोणी खाल्लंच नाही, आता फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. निदान महिनाभराने तरी आम्हाला लक्षात येतं की ही वस्तू फेकून द्यायची होती. परंतु आमच्या या चित्तामध्ये आम्ही अशा अनेक गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत ज्याची आम्हाला यत्किंचितही गरज नाहीये. आम्हाला उसंत मिळताच, फुरसत मिळताच आम्ही त्या वस्तूंना बाहेर काढतो आणि चघळत बसतो. त्यातून आम्हाला एक विरंगुळा मिळतो. ते दुःख उगाळण्यामध्ये एक आम्हाला वेगळाच आसुरी आनंद प्राप्त होत असतो. याचं मुख्य कारण आहे सज्जनो, ती परिस्थिती जशी आहे तशी आम्ही मनाने स्वीकारायला तयार होत नाही. कदाचित आम्ही अभिनय उत्तम करू की ठीक आहे महाराजांची इच्छा वगैरे, परंतु आम्ही मन, वचन आणि कर्माने, ही जी गोस्वामीजींना अखंड आवडणारी त्रिसूत्री आहे, त्या आधाराने परिस्थितीला स्वीकारत नाही. हे झालं तर, ते झालं तर, ते झालं तर, अशा पद्धतीने आम्ही नित्य अशांत होत राहतो.
भुशुंडीजींनी अत्यंत सहज पद्धतीने म्हटलंय की हे कावळ्याचा देह जरी तुम्ही कदाचित त्याला त्याज्य शरीर म्हणत असाल, कदाचित लोमश मुनी शाप देताना त्याला चांडाळ म्हणाले असतील, परंतु तो जरी कसाही असला तरी मला मात्र अत्यंत प्रिय आहे. सज्जनो, आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये ही स्थिती आणायची असेल तर ह्याच्यासाठी एक साधा उपाय आहे, भजनाचा. बस मनापासून भगवंताचं भजन जो करतो त्याच्या आयुष्यात एक जादूची कांडी फिरल्यासारखी अवस्था निर्माण होते. परिस्थिती बदलत नाही, दाह बदलत नाही, प्रारब्ध बदलत नाही, परंतु जे जसं आहे ते अत्यंत गोड वाटू लागतं. कारण की अरे भजन जर एवढं सुखरूप चालू आहे तर अजूनही काय बदलायचंय. आणि ते सतत मनामध्ये भीत असतात की अरे जर प्रारब्ध बदललं आणि सगळ्या गोष्टी सुखकारक होऊ लागल्या आणि जर त्यामुळं भजनच सुटलं हातातलं तर केवढा मोठा नुकसानीचा धंदा आहे हा. सज्जनो, त्यामुळं मनामध्ये हा विचार करू नका की मला जप करायचा आहे, मला भजन करायचंय, परंतु काय करू, परिस्थिती इतकी त्रासदायक आहे ना की नाहीच लक्ष लागत त्याच्यामध्ये. थोडीशी परिस्थिती सुधारली की भजनच करायचंय मला. नोकरी धंद्याचा व्याप फार आहे हो, प्रपंच फार मोठा आहे माझा, त्यामुळे जपाला वेळ मिळत नाही, साधनेला वेळ मिळत नाही. श्री महाराज म्हणतात तुमच्या प्रपंचाच्या असलेल्या गडबडीमध्येच तुम्ही हा परमार्थ बसवा. बस अशा पद्धतीने जर आहे ती परिस्थिती स्वीकारून आम्ही आमचा समस्त दृष्टिकोन भजनाकडे लावला तर सज्जनो, ते भजन आम्हाला परतावा इतका सुंदर देतं की परिस्थिती बदलेल न बदलेल भगवंताची इच्छा, परंतु आहे ती परिस्थिती मात्र अत्यंत गोड वाटू लागते. हे भजन आम्हाला निश्चितपणे मिळवून देतं. आणि त्यामुळे हा जो भक्तीचा मार्ग आहे, हा जो भजनाचा मार्ग आहे, हा जो गुरूंनी दिलेला नामाचा मार्ग आहे, हा एक विलक्षण आमच्या जीवनामध्ये परमानंद देणारा मार्ग आहे आम्हाला. आणि बघा, परिस्थिती बदलूनही आम्ही काय मागत असतो, त्या परिस्थितीपासून आनंद मागत असतो. मग आम्हाला गुरु म्हणतात की बाळा, परिस्थिती जशी असेल तशी असू दे, मी तुला त्या परिस्थितीच्या बदल्यातून जो तुला आनंद पाहिजे तो तुला मी जर स्वाभाविकपणे दिला तर. आम्ही जीव आहोत, आम्हाला प्रत्येक गोष्ट कार्यकारणाच्या आधाराने लागते की हे असं जर बदललं तर त्यातून हे असं होईल. अशा पद्धतीने आम्ही नेहमी स्वतःच्या मनाचे मनोरे रचत असतो. श्री महाराज म्हणतात माझ्या माणसाला कदाचित प्रकाश दिसणार नाही, नाद ऐकू येणार नाही, परंतु त्याला थेट आनंदाचं शेवटचं स्टेशन मिळेल. तो त्याला जाऊन झोंबेल जणू काही. आणि आनंद असेल तर मग शिंची परिस्थिती जशी असेल तशी असेल, काय हरकत आहे. हा भक्तीचा महिमा आहे सज्जनो. आणि त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की अरे जर हे एवढं सिद्ध साधन आहे, एवढं सुलभ साधन आहे, एवढं सहज साधन आहे, एवढं फुकाचं साधन आहे, तर मग हे जीवा, हे मना, तू का करत नाहीस भजन. लोक म्हणतात भजन ठीक आहे हो, परंतु भजनापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. भगवद्गीता देखील सांगते की ज्ञाना इतकं दुसरं पवित्र काही नाही, ज्ञाना इतकं दुसरं श्रेष्ठ काही नाही. मग हे ज्ञान भजनातून कसं मिळणार. ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेद उपनिषद वाचले पाहिजेत, वेदांत अभ्यासला पाहिजे, संत साहित्यामध्ये काही ना काहीतरी डिग्री प्राप्त केली पाहिजे, काही लिखाण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, तेव्हा कुठं जाऊन ज्ञान उदयाला यायला लागेल. हे केवळ हरिभजनाने काय होणार आहे. सज्जनो, हरिभजनामधून जे ज्ञान प्रगट होतं ते ज्ञान तुम्हाला कुठल्याही इतर पुस्तकामध्ये प्राप्त होत नाही. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. श्री महाराजांना लोक विचारायचे ना की महाराज आपण हे कुठून बोलता, कसं बोलता, आपल्याला हे सुचतं कसं. महाराज म्हणायचे की कोकणामध्ये लोकांना पावसाळ्यामध्ये वाहणाऱ्या झऱ्यांचा शोध घेण्याची इच्छा निर्माण होते, परंतु कितीही शोधलं तरी झऱ्याचा शोध काही केल्या लागत नाही. झरा तो मूळचा खरा. भजन तुम्हाला थेट सच्चिदानंदाशी जोडून टाकतं.
आणि मग त्या सच्चिदानंदाला, जो ज्ञान स्वरूप आहे, तम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, असा हा सच्चिदानंद, मग त्याच्याशी एकदा तुमचं नातं जोडलं गेलं की तुम्ही देखील स्वाभाविकपणे ज्ञान आणि विज्ञानाचे धनी होता. त्यामुळे ज्ञानाच्या प्राप्तीसाठी भजनाला सोडून बुद्धीच्या प्रामाण्यवादावरती जर आपण प्रयत्न कराल तर पुन्हा आपल्या स्वतःची फसगत करून बसाल. मग आपण म्हणाल, हो भजनानंदी माणसाने ग्रंथ वाचूच नाही का, वेद उपनिषद वाचूच नाहीत का? सज्जनो, मी श्री महाराजांचं वचन यासाठी आदर्श समजतो. महाराज म्हणतात की वाचनाला मर्यादा असावी, बस यापेक्षा मला अजूनही या समस्त वेद उपनिषदांच्या विषयी, त्याच्या अभ्यासाविषयी सांगावं असं वाटत नाही. आणि वाचनामध्ये देखील मर्म जाणावं आणि जे वाचलेलं आहे त्याचं मनन करावं, चिंतन करावं आणि तेवढं आचरणात आणावं आणि मग पुढचं वाचावं. नाहीतर भारंभार भारंभार वाचत राहायचं आणि त्याच्यातलं कुठलीच गोष्ट आचरणात आणायची नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने एका पुस्तकालयामध्ये जाऊन ते जे अय्यंगार गुरुजी आहेत त्यांचं योगाचं फार सुंदर पुस्तक आणलं. त्या योगाभ्यासावरती फार सुंदर त्यांचं लिखाण त्याने वाचलं. त्या चित्रांमधून प्रत्येक आसन कसं व्यवस्थित करायचं हे त्याने समजून घेतलं आणि ते पुस्तक उशाशी ठेवून तो झोपी गेला. तर त्याचं योगासनामुळं शरीर सुदृढ होणार आहे का? तसं सज्जनो, वेद उपनिषद, संत साहित्य, ग्रंथ सगळं काही वाचलं, परंतु ज्या सर्वांनी एकमुखाने या भगवंताची भक्ती करायला सांगितलेली आहे तेवढी मात्र जर आम्ही केली नाही तर काय ज्ञान मिळवलं? आम्ही केवळ इन्फॉर्मेशन मिळवलं, भारवाही झालो आम्ही. आणि आज समाजामध्ये बहुतांश ठिकाणी आम्हाला असे भारवाही लोक दिसतात ज्यांचे ग्रंथ बऱ्याचदा कंठस्थ होतात, जे वेद उपनिषदाच्या ऋचा श्लोक अत्यंत सहजतेने आपल्याला बोलून दाखवतात, जे एखाद्या सभेला आपल्या वक्तृत्वाच्या आधाराने प्रभावित करून टाकतात. परंतु वैयक्तिक जीवनामध्ये मात्र भजनानंदी नाहीयेत, वैयक्तिक जीवनामध्ये साधननिष्ठ नाहीयेत, सद्गुरुनिष्ठ नाहीयेत. सज्जनो, तुम्ही केवळ या ज्ञानाच्या नावाखाली माहिती गोळा केलेली आहे, बस. माहितीला ज्ञान म्हणता येईल, परंतु जोपर्यंत ते ज्ञान तुमच्या हृदयाला विज्ञान रूपाने, तद्रूपतेने जाणता येत नाही तोपर्यंत हे सगळं माहिती कक्षाप्रमाणे आहे. म्हणून गोस्वामीजी म्हणतात की ज्ञानासाठी श्रम करण्यापेक्षा अरे जे आनंदमय भजन आहे ते का नाही तू करत? म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूने या भजन रूपी कामधेनूला तुला दिलेलं आहे दुधासाठी. त्या कामधेनूचं दोहन करायचंय आणि आपलं पोट तृप्त करायचंय, एवढं साधं सोपं साधन आहे. आणि भजन हे कामधेनू सारखं आहे, म्हणजे ते तुझ्या लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीही गोष्टींना पूर्तता करण्यासाठी पुरेसं आहे. परंतु असं भजन सोडून अरे मला ज्ञान मिळवायचे म्हणून एखादी व्यक्ती जर ग्रंथालय शोधू लागली, वेगवेगळ्या प्रकारचे विद्वान पंडितांशी जाऊन संवाद करू लागली, तर गोस्वामीजी म्हणतात कामधेनूचं एवढं कळशीभर दूध मिळत असतानाही आणि मनोवांछित इच्छा पूर्ण होत असतानाही कामधेनूचा त्याग करून दुधाच्या साठी वणवण करत करत रुईच्या झाडाला शोधायचं आणि त्या पानांमधून निघणाऱ्या दुधाला गोळा करून स्वतःचं पोट भरण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ज्ञानाचा शोध करणं आहे. खरोखर ज्ञानाच्या नावाखाली आम्ही केवढा मोठा बावळटपणाच करत असतो, होय की नाही? मला अजूनही हे वाचायचंय, मला अजूनही ते वाचायचंय, मला अजूनही ते वाचायचंय, अशा पद्धतीने आम्ही एकामागोमाग एक वाचत जातो. आणि आजच्या काळामध्ये एक नवीन ट्रेंड आली आहे तरुण मुलांसाठी. हा फार महत्वाचा निरोप आहे, कारण सो कॉल्ड सक्सेसफुल पर्सन्स
त्यांच्या लाईफस्टाईलना फॉलो करण्याची एक ट्रेंड सध्याच्या तरुणांमध्ये आहे. बिल गेट्स कसा वागतो, जगामध्ये जे कोणी यशस्वी लोक आहेत ती कशी वागतात, त्या लोकांमध्ये एक व्यसन असतं वाचनाचं. मध्यंतरी तर असे काही कोर्सेस आले होते की 1 तासामध्ये एक पुस्तक वाचून होईल, एवढा तुमचा वाचनाचा वेग वाढवता येईल. जे वाचलेलं आहे त्याच्यामधले महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला कुठल्याही क्षणी कधीही सांगता येतील. अशा पद्धतीने तुमची स्मरणशक्ती वाढवता येईल. लॉकडाऊन मध्ये असे अनेक वेगवेगळे प्रयोग आपल्याला सोशल मीडियावरती दिसत होते. परंतु सज्जनो, एक लक्षात घ्या, वॉरन बफे काय, बिल गेट्स काय, हे पाश्चात्य संस्कृतीमधून जन्माला आलेले लोक आहेत. त्यांचा आपल्या या सनातन संस्कृतीशी, आपल्या या परमार्थ असलेल्या संस्कृतीशी विशेष संबंध येत नाही. मी पूर्णपणे त्याला निग्लेक्ट करत नाही, परंतु विशेष संबंध येत नाही आणि त्यामुळे ज्ञानासाठी त्यांना भजनाचा मार्ग उपलब्ध नाही. म्हणून मग हे शेवटी असे भारवाही होऊन अनेक पुस्तकं वाचत राहतात. ठीक आहे, प्राक्तन त्यांचं आहे की त्यांना त्यामध्ये अपार यश मिळालं, यात काही शंका नाही. परंतु आपला हा भजनाचा जो मार्ग आहे तो ज्ञानाचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून तर आपले सप्तर्षी जगामध्ये दुर्बिणीचा शोध लागण्याच्या आधीच आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या ग्रहांची माहिती सांगतात. आज विज्ञान प्रगल्भतेने सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाचे जसे अचूक वेळ देऊ शकतात, तीच गोष्ट आपलं भारतीय खगोलशास्त्र कित्येक हजार वर्षांपासून करत आलेलं आहे. काय होतं त्यांच्याकडं? सज्जनो, भजनातून निर्माण झालेलं ज्ञान होतं. त्यामुळे तद्रूपतेने ब्रह्मांडाच्या कुठल्याही कोण्यावरून ब्रह्मांडाचं अवलोकन ते करू शकत होते. त्यामुळे भजन हा राजमार्ग आहे. म्हणून आपल्याला इथं भुशुंडी म्हणतात की अरे हे श्रीहरीचे सेवक, हे पक्षीराज, भगवंताची भक्ती सोडून दुसऱ्या उपायांनी जर कोणी सुखी होण्याचा प्रयत्न करत असेल तर खऱ्या अर्थाने ते मूर्ख आहेत, ते जड आहेत. ते इतके जड आहेत की जणू काही जहाजाविना पोहून महासमुद्राच्या पार जाऊ इच्छित आहेत. आपल्या बाहूंचं बळ ते किती? अगदी तुम्ही अत्यंत निष्णात पोहणारे असला तरी समुद्रामध्ये किती पोहू शकाल, किती अंतर जाऊ शकाल, आणि महासागर किती मोठा आहे. तसं सज्जनो, या जगाच्या ज्ञानाला अंत नाही. तुम्ही त्यापैकी किती ज्ञान वेचू शकणार आहात? जे काही थोडंफार ज्ञान वेचाल त्याने तुम्हाला हा ज्ञानाचा सागर पार करता येईल का? अजिबात नाही. परंतु या समस्त ज्ञानाची किल्ली आहे भजनामध्ये. मग आपण म्हणाल किती वेळ भजन केलं तर ती किल्ली आम्हाला प्राप्त होईल? सज्जनो, भजन जोपर्यंत तुम्ही वेळ लावून करत आहात तोपर्यंत तुम्ही भजन करतच नाही आहात. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. मग आपण म्हणाला हो, प्रपंचाच्या जबाबदारी, इतर कर्म, हे सगळं करत असताना भजन तर सुटणार. सज्जनो, म्हणून तर आमची भगवद्गीता आम्हाला कर्मयोग शिकवते. जेव्हा तुम्ही कर्माच्या फळाची आशा सोडून कर्म करता तेव्हा ते कर्म म्हणजे देखील भजन आहे. तुम्ही जेव्हा प्रत्येक गोष्ट ही निष्कामतेने करता तेव्हा केलेली प्रत्येक कृती ही भगवंताचं भजन आहे. भजन म्हणजे केवळ हातामध्ये जपाची माळ घेऊन सर्व संग परित्याग करून केलेली गोष्ट एवढ्या पुरतीच मर्यादित नाही. जनाबाईच्या गौऱ्या चोरीला गेल्या आणि मग जिने चोरल्या होत्या तिला सरपंचाने विचारलं की या जनेच्या गौऱ्या आहेत असं कळतंय? नाही, या माझ्या आहेत म्हणे. सरपंच म्हणतात, जनाबाई, तुझ्याकडे काही पुरावा आहे का की या तुझ्याच गौऱ्या आहेत? यावरती ते म्हणतात, ती म्हणते की तुम्ही कुठल्याही गौरीला कान लावून बघा, ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो ती गौरी माझी आहे. म्हणजे बघा, गौऱ्या थापताना देखील जिचं नामस्मरण अशा काही उत्कटतेने चाललेलं आहे की त्या संस्पर्शाने गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल करू लागतात. आणि हे
शक्य आहे. ब्रह्मानंद महाराज पेढे वळताना पेढ्यावरती रामनाम येतंय. कोणाच्या तरी लक्षात येते की बुवा हो, आपण जे पेढे वळतात त्याच्यावरती रामनाम उमटतंय. तर म्हणाले, या देहात रामनाम भरलेलं आहे तर त्याच्यावरती राम उमटणार नाही तर काय आणखीन तुझं नाव उमटणार का? बोलण्यामध्ये अत्यंत स्पष्टोक्ती होती ब्रह्मानंद महाराजांची. सज्जनो, त्यामुळं भगवंताचं भजन हे समस्त सुखांचा राजमार्ग आहे. महादेव देखील माता पार्वतीला ही योग्य संधी मिळतात सांगतायत की सुनी भुसुंडिके बचन भवानी, बोले गरुड हरशी मृदु बानी, तव प्रसाद प्रभु ममौर माही, संशय शोक मोह भ्रम नाही. हे भुसुंडीजी, मी आपल्या आश्रमात आलो. मला हे कळतंय की आपल्या आश्रमामध्ये या सगळ्या मोहाला, भ्रमाला, शोकाला स्थान नाही. परंतु आता मला खात्री आहे की मी आता इथून वैकुंठामध्ये गेल्यानंतरही अशांत होणार नाही. कारण आपण मला ज्या पद्धतीने प्रबोधन केलेले, ज्या पद्धतीने या भजनाची गुरुकिल्ली समजावून सांगितलेली आहे, ते भजन मी आता नित्य मनामध्ये घट्ट धरणार आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या हृदयामध्ये यापैकी आता कुठलीच गोष्ट पुनश्च येऊ शकणार नाही. आणि जरी समजा मला आता कधी असा भ्रम झाला तरी मला कल्पना आहे की कुठेतरी माझं भजन कमी पडलं म्हणून असा मला शोक, चिंता, काळजी लागते. त्यावरती उपाय एकच आहे, बस भजन वाढवायचंय. आणि ते जसं वाढेल तसं स्वाभाविकपणे हे लयाला जाणार, यात काही शंका नाही. त्यामुळे मला हे अतिशय मनापासून आपण सांगितलेलं कळलं आणि ते मी माझ्या हृदयाशी दृढ धरलं. परंतु तरी देखील मला एक गोष्ट आपणास विचारावीशी वाटते. हे प्रभू रामचंद्रांचे पवित्र गुणसमूह मी ऐकले आणि त्याने मला परमशांती प्राप्त झाली. परंतु मी ऐकलंय की परमशांती ही ज्ञानाने प्राप्त होते. इकडं मी भगवंताच्या भक्तीच्या आधाराने परमशांती प्राप्त केली आणि लोक म्हणतात की शांती ही केवळ ज्ञानातून येते. आपण म्हणताय की भजनातूनच ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे भजन एक प्रवासाचं टोक आहे, ज्ञान प्रवासाचं दुसरं टोक आहे. मग अशा या ज्ञानाची जी अवस्था आहे, जी भक्तीमधून प्रगटते, हे आपण मला सांगितलं. परंतु माझ्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की ज्ञान ही भगत ही अंतर केता. ज्ञान आणि भक्तीमध्ये किती अंतर आहे? भजन सुरू केल्यानंतर किती वेळानंतर ज्ञान रूपी स्टेशन आपल्या जीवनामध्ये येतं. ज्ञान हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे. तुम्ही लौकिक बाजू बघा किंवा पारलौकिक बाजू बघा. जर तुम्हाला कुठलीच लौकिक कला नसेल तर तुम्हाला तुमचं पोट भरणं अवघड आहे, होय की नाही? तुम्ही शिक्षण घेता, कुठल्या तरी तुमच्या क्षेत्रातल्या गुरुकडे जाऊन ती कला शिकता आणि मग त्या आधाराने तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करता. हा लौकिक भाग देखील आपल्याला शिकण्यासाठी ज्ञान हवंय. मग पारलौकिकामध्ये भगवत प्राप्तीसाठी ज्ञानाची गरज आहेच, यात काही शंका नाही. आपण म्हणतात ते देखील मान्य आहे की भजनातून ज्ञान प्रगटतं. परंतु भजन आणि ज्ञान यामध्ये अंतर ते किती आहे? आपण देखील प्रवासाला निघाल्यानंतर नेहमी घड्याळाकडे बघत असतो ना की आता निघालोय बरं का, बरोबर 3.5 तासांनी गोंदवल्याला पोहोचूत आपण. आणि मग सारखं तासातासाने आपण घड्याळ बघत राहतो की बरोबर चाललोय, वेळेवर आहोत, पोहोचणार आहोत. म्हणजे जसं एक अंतर आम्हाला माहिती असलं की आपण लगेच काळ काम वेगाची गणित सोडवावं लागतो, त्याप्रमाणे गरुडाच्या देखील मनामध्ये हाच प्रश्न आहे की अरे भजन करायचंय ठीक आहे, परंतु भजनातून ज्ञानाचा उदय कधी येणार? त्यामध्ये अंतर किती आहे? किती भजन केलं असता किती वेळामध्ये ज्ञान प्राप्त होईल? हे आपण मला सांगा. गरुडाचे हे वचन भुसुंडीजींनी ऐकलं आणि अत्यंत सुख मानलं. कारण असे जिज्ञासू प्रश्न विचारले गेले की अशा अधिकारी वक्त्याला देखील अत्यंत आनंद होतो. गरुडाचे हे प्रश्न भुसुंडीजींनी ऐकलं आणि
त्या प्रश्नांचा अव्हेर त्यांनी केलेला नाही. अत्यंत आदरपूर्वक ते ज्ञान आणि भक्ती या दोन तत्वांचा हा अत्यंत सुंदर मिलाफ गरुडाला समजावू लागतात. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.